नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजले मंडळीनो? मधल्यावरती येऊन पतला अंकुशाच्या घराची इथं गाडी लावली. आता घरात जाऊया, त्याच्याकडं निघालाय की बघूया. आणि काल अंगणा खताय सुरुवात केली होता, तर खतून झालाय गय का कुठपर्यंत आलाय काम तर आपण बघून येऊ. चावी घेतली. हां, सवय नाही आहे ना, विसरायला होईल कधी कधी म्हणून. हा ओ अंकुशदा, चला चला, आज उशीर झाला, तयारी झाली. अरे वा मंडळींनो, अंगणा खतून झालाय. आता फक्त शिपायचा आहे. तेव्हाच वरती सुनील दादा गाडी घेऊन गेला होता शेणासाठी. हा बघा, अंगणा खतून झाला. आणि सारखा करून पण झालाय. आता मटारणी करायची आहे, म्हणजे पहिलं शिंपून पाणी त्याच्यावर पहिलं चोप करायचा, त्याला मटारणी बोलतात. त्याच्यानंतर मग सुनीलदावर शान न्यायला गेला आहे, शान आणायला गेला आहे. तर शान आणलं का आता त्याचा पाण्यात भिजवून शेणकोला करायचा, शेणकोला शिंपडायचा याच्यावर परत पहिल्या चोपावर. आणि मग त्याच्यानंतर शेणकोल्यावरचा चोप द्यायचा. तो झाला का मग थोडा वेळ सुकायला द्यायचा, थोडा वेळ. त्याच्यानंतर म्हणजे संध्याकाळी वगैरे मग एक जोरात असा चोप काढायचा फायनल 2-3 वेळा. मग झाला अंगणा एकदम टणक. पालखी नाचवायला मग आपण मोकलं शिमग्यात, आहे का नाही? चला आता घरात चला. अंको चला. बाबू दादा मंडळीनो, आता काय गाडी मुलं ना पहिल्यासारखं जास्त काय व्हिडिओ बनवता येत नाही. सुट्टीच्या दिवशी भरपूर बनवू, तरी पण आता करता थोडं थोडं. आता कामावरनं सुटून तळीवर आलेला. आज शनिवार बाजार, जाम गर्दी होती. आज कसोटी होती ड्रायव्हिंगची, तरी पण अशी कुचमत काढली बाहेर. आणि आता वेळम फाट्यावर आहो. अंकुशने आज भाजी बिजी घेतला. नाही बघा, भाजी बिजी, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर. आणि मी मेडिकलमधनं काय विक्स घेतला आणि आता निघता आहे. 6 वाजलेत. आज पण थोडा काळूक होईल, पण ठीक आहे. जेव्हा काय काम नसेल तेव्हा डायरेक्ट जाऊ. मग चला चला आता निघूया घरात जायला. बघा, संध्याकाळचं वातावरण बघा कसं मस्त एकदम. चला जाऊया बाबू दादा. हां.